51वा दिवस सकाळी 6:30 वाजता सकाळी 8:30 वाजता सकाळी 10 वाजता नमस्कार, राम राम. कसे आहात? काय नवा दिवस, नवी उमेद, नवी मोहीम. चला आता मला सांगा, वाड्यात राहायला आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट कठीण होती तुमच्यासाठी? पाणी भरून न्यायचं आंघोळीसाठी खूप डिफिकल्ट होतं बिगिनिंग मध्ये. बरं स्नेहा? कपडे धुवायला ऍक्च्युली त्याला वेळच नाही मिळतो आम्हाला. खूप कंटाळा. वेळच नाही मिळत. ठीक आहे, चला आजची मोहीम असणार आहे ती खास तुमची कपडे धुवायची हौस भागवण्यासाठी. कोणाची हौस आहे? आजची मोहीम आहे धोबी पछाड. धोबीला मराठीत काय म्हणतात? कपडे धुणारा व्यक्ती. शब्द विचारला मी, आता अर्थ झाला. बरं ठीक आहे, चला धोब्यासाठी आणखीन एक समानार्थी शब्द सांगा. पछाड. दादा एक हिंट द्या ना. जो कपडे असे हातात घेऊन धुतो. अरे बरं चला, परी हूं मैं हे गाणं कोणाला माहितीये? ही आहे हिंट. या गाण्यात आहे का? या तर मी नाही सांगणार. परी हूं मैं मुझे ना छू ना. त्या गाण्यात सिंगर किंवा ऍक्टर कोण? ना काही नाही होणार तुमच्याकडून, काही होणार नाही. फर्स्ट अक्षर सांगा फक्त. प. परी. परिहू. परिस्थिती. तुमची कठीण आहे नाही का? धोबीचा समानार्थी शब्द आहे परीट. परीट. परीट कधीच नव्हता ऐकला दादा. आम्ही कधी नाही ऐकलं हे. तुम्हाला तुमचे कपडे धुवायला कंटाळा येतो म्हणून आज तुम्ही गावकऱ्यांचे कपडे धुवायचे. तुम्हाला गावातल्या 10 घरांमध्ये जायचंय. प्रत्येक घरातून 3 कपडे घ्यायचे, पॅन्ट, शर्ट आणि साडी. म्हणजे किती कपडे झाले टोटल एकूण? 30 कपडे. सो कपडे धुवायचे आहेत नदीवरती आणि व्यवस्थित सुकवायला टाकायचे आहेत. आणि कपडे वाळून झाले की इस्त्री करायची आहे आणि छान इस्त्री करून त्याची घडी करायची आहे आणि ते नीटनेटके कपडे ते ज्या घरातून घेतले त्या घरात व्यवस्थित पोचवायचे. प्रत्येक घरातला जो कपडा तुम्ही घ्याल तो कपडा त्याच घरात गेला पाहिजे. जी कोण तुमच्यातली ही मोहीम लवकरात लवकर पूर्ण करेल ती असेल विजेती. पण त्याचबरोबर जे ग्राहक आहेत ते तुमच्याविषयी जे मत देणार त्यावर निकष ठरणार, त्यावरून ठरवणार की विजेता कोण. नियम कळलेत? चला निघा रे. दुपारी 2 वाजता रमशा धोबण आली आहे कपडे घ्यायला. वॉशिंग मशीनच्या जागी आता हात चालणार. मी आज सगळ्यांचे कपडे धुणार. ते पण फ्री मध्ये. बावधन गावात हा माझं फेवरेट घर आहे, तर आज जाऊया आणि त्यांना थोडं परेशान करूया. आधी स्वतःला सांभाळ पुरी. माझी सिंपल स्ट्रॅटेजी होती की ज्या ज्या लोकांनी मला आतापर्यंत मदत केले मी त्या लोकांना जाऊन मदत करणार. मी तर म्हणते का की 3 कपडे द्या मला, एक साडी, एक शर्ट आणि एक पॅन्ट. झाले जातच. कोण झाले? काय पण नाही धुवायचं. नाही, आपली साडी राहिली नाही राहिली. तुमच्या घरात काही कपडे ते धुतले नाहीयेत? नाही स्वच्छ आहेत सगळे. आम्ही सगळे कपडे स्वच्छ आहेत. स्वतःच धुतो अजून सुद्धा.
साडी पण अशी द्या जिला इस्त्री मारायला मला त्रास नाही व्हायला पाहिजे. सपोज जर तुम्ही लाल रंगाची साडी देते तर लाल रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची पॅन्ट कसं काहीतरी म्हणजे मी मिक्सअप नाही होणार कारण की 10 घरातले कपडे घ्यायचे. जास्त अवघड कपडे नका घेऊ म्हणजे एम्ब्रॉयडरी वगैरेचे असतील तर नदीवरती धुताना थोडे खराब होतील म्हणून. आता ताई कपडे काढतायत तर मी त्या वेळेचा वापर करून मी करंजी खात आहे. आता खाऊन घे नंतर कापड धुवून घे. व्यवस्थित आणून दे. तुमचं नाव काय सांगितलं होतं? पुष्पा विजय मांढरे. पुष्पा ताई पुष्पा. ते कपडे धुवून पाहिजे तुम्हाला? धुवून देते की लुगडं दे ना. अरे दे ना. अरे फुकट मध्ये धुवून देते आजी. आता येतोय पण परत येताना तुम्ही बिल मागाल असे काय अपेक्षा. एक साडी एक शर्ट एक पॅन्ट धुवून देणार एकदम घाण कपडे करणार छान वाकून नाही देणार तुमची मान हेच माझा अभिमान. काकांनी एक शर्ट आणलंय हे बघा बघून घ्या पहिले छान प्रकारे कॉलरला धुवून आणपर्यंत मी असंच. तर आता माझे अर्धे कपडे घेऊन झाले आहेत आणि 5 अजून घरात मी जाणार आहे बाकीचे कपडे आणायला. आली रमुषा धोबन आली. होणार की हुशार आहे ती. हटणार नाहीत ना? बदलू नको. तशी घेऊन ये. हो हो. तू माझी कामगिरी बघशील तर तुम्हाला रोज कपडे दिसतील. मुंबईची सर्वात फेमस धोबीवाली आली आहे का कोणी? हॅलो काका काकी रमुषा धोबन आली आहे. झालं उद्घाटन. एवढा मोठा झोला झाला आहे आणि एवढं जड झालंय दगड उचलते असं वाटतंय. शेवटचे कपडे कोणाला द्यायचे आहेत का? शेवटची काय म्हणायचं का तुला? काय ट्रिक्स आहेत की कपडे फटाफट कसे धुवायचे साफ करायचे? साड्या भिजत टाक मग त्या थोड्या सोक होईपर्यंत मग पॅन्ट शर्ट भिजत टाक. तू नको ना करायचं. प्रियंका ताईंची एक साडी एक शर्ट आणि एक पॅन्ट आपल्याकडे आलेलं आहे. ताई हे शर्ट किती मळलंय. मग मळाय म्हणून धुवायला दिलाय ना. चलो माझे सगळे कपडे घेऊन झाले आहे. आता मी चालली कपडे धुवायला. खरी मोहीम चालू झाली जेव्हा आम्हाला पॅन्ट आणि शर्टाचे मळ काढायचे होते. दोनशे वर्षांचे दाग आहेत ते मला नाही वाटत आजच्या दिवसात जाणार आहेत. पूर्ण राग काढायचा. प्रेम पावदांचे कपडे धुणार मी त्यांची लाडकी लेक होणार मी. मी बघितलं रसिका रमशा श्रेजा यांनी तर सुरुवात पण केली आहे आणि मला असं वाटलं की अरे बापरे कदाचित मी या मोहिमेत मागे तर नाही पडणार ना. सुरुवात कर की आधी. मी आता धुवायला सुरुवात करते. सगळ्यात एंडमध्ये मी माझा पहिला कपडा सुरू करते धुवायला. तर बघूया किती फास्ट फास्ट करू शकते मी. खूप निघते घाण याच्यातून. मी आजपर्यंत स्वतःचे कपडे नाही धुतले पण मी लोकांचे कपडे धुणार. एक पण दाग नाही ठेवलाय मी या जीन्सवर. दमन हडशील. इकडे येऊन मी जे कपडे धुवायला शिकली आहे तर मला एक गोष्ट कळलंय की डायरेक्ट जर मी साबण लावलं तर मग ते साबणाचा डाग राहतो. तर म्हणून मी थोडं थोडं हातावरती घेते आणि पूर्ण साडीवरती लावून टाकते. काय केलं या पॅन्टवर? एक पॅन्ट अशी आली माझ्याकडे त्याच्यावर इतके दाग होते इतके धब्बे होते की त्याला मी इतकं अर्धा तास मी त्याला धुत बसले एकदम साबण लावून ब्रश लावून पाणी टाकून तरी त्याचे दाग जातच नव्हते. कबड्डी खेळून आले काय पॅन्ट घालून. आय थिंक ही पॅन्ट घालून कुठल्या तरी असोबत जंग लढायला गेले असतील. सरळ पाण्यात बुडव की.
ह्या शोनी खरंच सांगितलेलं, जेव्हा करणार तेव्हा करणार. आज तरी मी या पॅन्टला धुईन, आता ही पॅन्ट मला धुवेल. होऊन जाऊ दे. वेल वेल चांगलं तू. 4 कपडे धुवून कंबर दुखते. आत्ता मजा येणार. माझे खरंच बोट पण फुटले, माझे हात रफ झाले, त्रास होत होता खूप, पण मी अजिबात थांबली नाही. मी गाणं म्हणत म्हणत मी सगळे कपडे धुतले. वा, सो प्राऊड ऑफ यू रसिका. काय मळ करलाय. फिल्मी स्टाईलनं कपडे धुवत होती बघा. वाट लागली वाट लागली वाट लागली जी 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 वाट लागली वाट मी हात घालता घालता मीच नदीत पडणार नाही म्हणून मी एक बालदी काढायचा प्रयत्न तर त्याच्यानी पण नव्हता निघत. तर मला असं झालं, अरे बापरे, तर आपण एवढे कपडे धुवायचे कसे. एक साडी जी होती ऑरेंज कलरची, थँक गॉड मी ती साईडला ठेवली. मळ आणि रंग दोन्ही निघतो याच्यातून. ब्रो, इतकी मोठी साडी कोण घालतं यार. असं शर्ट पॅन्ट झाले तर. वावगड मोहीम आहे. या कपड्यांचे कामही पिळले जातोय. काही डाग आहेत ते निघत नाहीत. एवढी मडकी कपडे. काका कुस्ती खेळत होता का तुम्ही. खूपदा घासलं आणि मग कुठे ना कुठे जाऊन तो कुर्ता थोडा स्वच्छ झाला. वाळत घालण्याचं पण एक वेगळं स्ट्रगल होतं. ऊन जास्त नव्हता तर आमच्याकडे फक्त 1.5 तास काहीतरी होता कपडे वाळण्यासाठी. बाजूला बघते की श्रेजा ऑलरेडी तिने अर्धे कपडे धुतले आणि अर्धे ती सुकायला टाकत आहे. जे स्मार्ट करत आहे ना की अर्धे कपडे आधी सुकायला टाकत आहे ताकी ते लवकर इस्त्रीला टाकणार. तर त्यामुळे तिचं बघून मी पण हा ठीक आहे, मी पण 2-3 धुतले आणि मी पण सुकवायला टाकले. स्पीड वाढवणार आहे कारण खूप वेळ झाला आणि माझे फक्त 5 कपडे झालेत. आता बघा माझी स्पीड. एक कपडा धुतला, दुसरा कपडा धुतला, असं वाटलं कपडे कमी होत आहेत, पण बघते तर पोटलीमध्ये तेवढेच कपडे दिसत आहेत. म्हणजे हे कपडे संपतच नव्हते. एवढे धुतले तरी पण अर्धा वेळ साबणातच गेला ग. मी 20 वर्ष मिळून पण सुद्धा 30 कपडे धुतले नसणार, पण मी आज 1 दिवसात 2 तासात 30 कपडे धुतले. तुम्ही बघू शकता सगळीकडे माझे कपडे आता वाळू घातले मी आणि आता मी वाट पाहत आहे की जेव्हा माझे कपडे सुकणार तेव्हा मी सगळे कपडे घेऊन जाणार आणि त्यांना व्यवस्थित इस्त्री करून त्यांना परत करणार. ही पॅन्टच आज मला हरवणार असं मला वाटतं. या पॅन्टला मी 2 तास धुतलंय तरी याचे दाग जात नाहीत. हे सुकलंय. कोणीतरी माझ्या कपड्यावर स्वतःचे कपडे ठेवले त्याच्यामुळे माझे कपडे ओले आहेत. माझे सुकले असते आतापर्यंत ब्रो. तर बाकीचे कपडे जेव्हापर्यंत माझे वाळत आहेत तेव्हापर्यंत मी हे इतके कपडे इस्त्री करून घेते. पण जी इस्त्री आलेली ना ती इस्त्री नव्हती, कुठला तरी मोठा असा दगड होता. ही इस्त्री खूपच जड आहे. खूप केअरफुल राहायला लागतं आणि खूप पटकन गरम होते. माझे 2 हात मिळून पण जितकं वेट नसेल तितकं वेट त्या इस्त्रीचं होतं. इतकं म्हणजे त्याला उचलायलाच फुल असे बायसेप्स मारतो ना आपण, ती वाली फिलिंग येत होती. खूप वेळ गेला माझा, पण माझ्याकडे एकच एम होतं की बाबा नीटपैकी करायचं आहे कसे प्रोफेशनल इस्त्रीवाले करतात. जेव्हा मी पहिला लॉट घेऊन गेली इस्त्री करायला त्याच्यातच माझी पहिली साडी जी होती ती थोडी जळाली. ये बाबूराव का स्टाईल आहे. आता रसिका, अगं केवढा मोठा मारला शिक्का. मी
असं होतं काय करू आता, कुठे जाऊ. मी लिटरली 2 मिनिटं अशी नंब झाली की आता काय. हे इस्त्री डेंजर आहे. हे काकांचं पॅन्ट फाडलं. अरे इस्त्री चेंज करा कोणी प्लीज. हे काय इस्त्री आहे. सगळ्यात मोठा टास्क साडी इस्त्री करणं इम्पॉसिबल आहे. या जगात पॉसिबलच नाही. साडी लोक कशी इस्त्री करतात त्यांनाच माहिती. तिकडे अर्धी दाढी इकडे जळती साडी. काय चाललंय यार. माझे कपडे फाटत आहे यार. इकडे साडी फाटत आहे. परत अजून एक यार. आय कांट डू दिस विथ पीपल यार. आय डोंट वांट मोर साडी. माझी सुरुवात चांगली झालेली पण मी काकींना प्रॉमिस केलं की मी त्यांचं व्यवस्थित इस्त्री करून देणार. आणि मला खूप वाईट वाटत आहे की माझ्याकडून 2 कपडे फाटले गेले. टेबलच्या जवळ पोहोचण्याच्या अगोदरच ते कपडे खाली पडले. हे बरं आहे. घरातनं नदीवर, नदीतनं टपात, टपातनं रस्त्यावर. सगळा खेळ खंडोबा. तेव्हा 4 कपडे त्याचे एकदम जास्त घाणेरडे झाले. ते महिन्यातले विकले होते कपडे. वाट लागली. कशा आपल्या मम्म्या फोल्ड करत असतील, रोज घालत असतील आज्या मम्म्या. मी लिटरली एक साडी 5दा वेगळ्या पोझिशन्स घेऊन फोल्ड करत होती. मला खूप गर्व वाटतो माझ्या स्वतःचं की मी आज एकटीने साडी घडी पण केली आणि त्याला इस्त्री पण केली. साडी मस्तपैकी फोल्ड झाली आहे. सगळ्या कपड्याला इस्त्री झालेली आहे. 30 ते 30 कपडे एकदम चकाचक झालेत. चला डिलिव्हरी करायला. जय महिष्मती. महिष्मती दमानं नाहीतर होईल माती. आजी कपडे आणले. जाऊबाई गावाच्या लॉन्ड्रीचे कपडे आले. घेताना तर मी खूप कपडे एकदम फास्ट घेतले होते पण आता कोणता कपडा कोणाचं आहे नेमकं हे थोडंसं माझी पंचायत झाली की अरे हे आहे की हे. तर ते पेअरिंग करण्यात खूप डोकं असं झालं की अरे बापरे. ताई मी खरं सांगते मला आठवण नाही कुठले कपडे कुठले आहेत. मालकीनबाईला काही सुचत नाहीये सध्या. मालकीनबाई थोड्या कुणाचे कपडे कशी काय. ही नाही पॅन्ट. शर्ट नाही. हीच 2 आहे ना तुझी माहित आहे. शर्ट दुसरा आहे. वाळवण्यासाठी वेळ न मिळाला पण मी इस्त्री करून आणली आहे. छान आणलेस. आवडलं तुम्हाला माझं काम. पण माझी साडी नाहीये ही नाहीये तुमची. नाही. ही साडी, ही पॅन्ट आणि ती टी शर्ट. बरोबर. कसं वाटलं. छान केलं. मला काम छान केलं. एकदम कडक. 10 पैकी 10 मार्क तुला. 10 पैकी 10. अरे क्या बात आहे आजी. थँक्यू सो मच. असं तुझा आशीर्वाद दे. मी नक्की माझं एक धोबी कार्ड सुरू करणार. आवडलं का. थँक्यू नमस्कार. आवडलं तुम्हाला माझं काम. नक्की 1 नंबर. रोज आला तरी चालेल. छान केले. बरोबर आहे ना. काढले की. थँक्यू ताई. छान केलं. आणि का पैसे वगैरे काय नाही. काय नको. नाही फ्री मध्ये. हे ओले आहेत अगं पण. ओले 2 मिनिटात सुकून जातील लोक. नाही अशी सर्व्हिस थोडीच देतात ते. बरोबर कपडे छान निघाले. थँक्यू. ती सगळे कस्टमर्स खूपच खुश होते आणि सगळ्यांना माझी कडक इस्त्री खूप आवडली. काकी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. इस्त्री करता थोडंसं चुकून माझ्या हातून चुकून ते जाळलं आणि मी मुद्दामून नाही केलंय. काय नाही तुमचं मन खूप मोठं त्यामुळे खरंच सॉरी. मला माहित आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्हाला अशीच सेम साडी नवीन तुम्हाला घेऊन देईन. आणि ताई तुमची साडी माझ्यापासून थोडी जळाली. सॉरी ताई मला माफ करा. मी मुंबईला जाऊन तुमच्यासाठी चांगलं. माझ्या मुलीने बी केलं नव्हतं एवढं प्रयत्न एवढं तू केलं. छान आहे. असू
थँक्यू ताई, सॉरी. असू दे असू दे. काम छान केलं. मोहीम जिंकणार तूच. मी जिंकणार. हा तू जिंकणार नक्की. अरे आता आजीने सांगितलं म्हणजे झालं. कशी झाली मोहीम? पाठ दुखतंय, पाठ दुखतंय, सगळंच दुखतंय. वरवर दिसणार काम जे आपल्याला सोपं वाटतं नेमकं तेच आपण करायला गेलो की आपल्याला ते कठीण जातं नाही का? तेव्हा कळतं की अरे खरोखर यात अंग मेहनत आहे की नाही? सांगा तुमचा अनुभव काय होता आजचा मालकीनबाई? सगळ्यात आधी सुरुवात तर व्यवस्थित झाली. मला कपडे वगैरे मिळाले, त्याच्यानंतर पटपट धुतले पण, आणि सगळ्यात आधी मी पोचली इस्त्री करायला, आणि मग मी घेतलं काकांचं शर्ट आणि मी केलं, आणि मग छापा पडला इस्त्रीचा आणि एवढं मोठं होल झालं, आणि परत अंदाज चुकीचा झाला आणि एक साडीमध्ये पण छोटंसं होल झालं. कपडे इस्त्री करताना कपड्यांवरती पण घाव करून टाकलीत तुम्ही. मला खरंच खूप वाईट वाटलं, आणि जेव्हा मी त्यांना परत करायला गेली तेव्हा मी त्यांना खूप मनाने सॉरी म्हटलं की तुम्हाला चांगली याच्यापेक्षा भारी साडी घेऊन देणार आणि चांगलं पॅन्ट सेट करून देणार. तर ते त्यांचं मन एवढं मोठं की अरे, तरी ते म्हणतात अरे चुका होत राहतात ना, तरी तू प्रयत्न केलात. ते बघून मला असं खूप अजून गावातल्यांचं प्रेम बघितलं ना किती, आणि त्यांचं मन किती मोठं आहे. खूप मोठ्या मनाने घेतलं, आणि ते बघून मला अजून वाईट वाटत होतं की त्यांना का वाईट नाही वाटत आहे. त्यामुळे मला असं वाटलं की मी जे प्रॉमिस केलंय मी नक्की पूर्ण करशील. रमशा, तुझा अनुभव सांग. आयुष्यभर जितकी काम चोरी केली आहे आज सही निघाली. पण मी गॅरंटी दिली होती घेताना कपडे की तुमचे एकदम स्वच्छ करून देणार, आणि लोक शोधून शोधून एकदम घाण कपडे काढून देत होते, पण मी पण माझं जबान दिया तो फिर रखना पडला. पण असं लोक म्हणाले की व्यवस्थित डाग किंवा साफ झालेले नाहीयेत कपडे, नाही म्हणजे मळ तो निघाला नाहीये कपड्यातला. मळ निघाला, फक्त थोडे ओले राहिले होते माझे लास्टला. संस्कृती कपडे तुम्ही कसं वाटलं? स्वतः पण धुवून खाली आज. एक जीनला मी 4 वेळा धुतलंय. जीन्स 4 वेळा धुणार तर ती सुकणार कधी? ती नाही अर्धीच सुकली, पण ती कशी ती डिझाईन मध्ये सुकली जरा. मध्ये नाही सुकली, पण खरंच खूप अंग मेहनत होती. आपण असं म्हणतो की अरे हा कपडे धुणे जाएंगे कपडे, नाही खूपच डोकं लावणारी गोष्ट आहे ही. ठीक आहे श्रेजा. दादा, मी जेव्हा कपडे घेतले तेव्हा मी खूप केअरफुल होती की कुठे मळके झालेले आहेत, किंवा ते एक टेक्निक असते कपडे धुण्याची, घाम जिथे येतो त्या जागेवर घासायचं. मग खूप केअरफुली घासत होते मी. वेळेवर झालं माझं सगळं काम आज. स्नेहा, काय घडलं सांग. मला असं वाटतं की या आठवड्यात ना माझं लक थोडं खराब आहे, कारण की ही साडी मी एकदम बरोबर इस्त्री केलेली दादा, त्याच्यावरती कपडा टाकून, आणि तो कपडा एंडमध्ये मी घाई करत होती तर तो कपडा साईडला गेला वरचा, आणि एक ठपा लागला आणि ते थोडी साडी जळाली. बापरे. टेन्शन आलं मला. मी ती साडी साईडला ठेवली आणि मी खाली गेली धावत धावत, आणि बाकी सगळे कपडे घेऊन आली, आणि ते जास्त वजन होतं त्याचं, तर ते मी आणताना वर स्लोपवरतून कपडे खाली पडले. 4 कपडे अजून मळले जे मी धुतलेले. स्नेहा, अशीच एक घटना श्रेयाच्या बाबतीत झाली होती नाही का? त्या दिवशी मी तुला हेल्प करण्याचा प्रयत्न केला, पण देन यू लिटरली येल्ड ॲट मी व्हेन आय वॉश्ड युअर क्लोथ्स. तुम्हाला सांगून केलं असतं मी विसरलेच नाही. and you put my clothes in muddy when you know my hand is injured, I had to do double work. तेव्हा तुला वाईट वाटलं की नाही स्नेहा? हो, मला वाईट वाटलं ऑफकोर्स. बघ ना, म्हणजे आजही इतरांचे कपडे पडले, त्यांचे कपडे सुद्धा मातीत पडले, कपड्यांना माती लागली, मळले, ते त्या डाग पडला, एक कपडा जळाला, त्यांना किती वाईट वाटलं असेल. हो. त्यामुळे कसं आहे की एकच सांगतो तुम्हाला, यातून काय शिका की चुका कोणाकडूनही होऊ शकतात, आणि मला असं वाटतं की सगळ्यांकडनंच चुका होतात, आणि चुकीतूनच माणूस शिकतो. एक आपल्याला अनुभव मिळतो, आणि तो आयुष्यभरासाठी आपल्या बरोबर राहतो. ही शिकवण तुमच्याकडे आयुष्यभर राहील, आणि तुमच्या सर्वांचं कौतुक की जी गोष्ट तुम्ही कधी केली नाही ती गोष्ट तुम्ही आज केली, ते काम तुम्ही आज केलं. आजच्या मोहिमेचा जो निकाल आहे, काय झालं स्नेहा? मला माहित आहे परत मला सजा मिळणार आहे आज. कपडे पाडले, साडी जाळली, आता काय त्याच्या पुढे? मी म्हटलं नाही आठवड्यात मला. हिने पण तर जाळले, हिने 2 कपडे जाळले. पण ती 2 कपडे जाळले, मी अजून 4 कपडे खाली पाडले मातीमध्ये धुतल्यानंतर. श्री सजा होतो. तुम्ही काय केलं त्याच्यावरती आम्ही हे ठरवणार नाही, तुम्हाला आधीच सांगितलं होतं. सगळा निकष कशावर असणार आहे, म्हणजे ही मोहीम जेव्हा पूर्ण करून त्यांचे कपडे त्यांच्या घरी पोहोचवले, त्यांचे फीडबॅक आम्ही घेतले, आणि त्याच्यावरून आम्ही ठरवले की आजच्या या मोहिमेची दमदार नार कोण असणार. तर या सगळ्या गोष्टींवरून ठरवण्यात आलेलं आहे आजच्या
मोहिमेची विजेती आहे श्रेजा. तर आम्हाला सगळ्यांना कुठे ना कुठे माहित होतं की आज श्रेजा जिंकणार, कारण ते तिचं फेवरेट टास्क आहे. कपडे धुणं, भांडी घासणं हे तिला खूप आवडते. तर तुम्ही त्याच्यात किती मोहीम द्या, किती कपडे द्या, श्रेजा एकदम आरामात करते, बिंदासपणे करते. आता ती जिंकलेली आहे त्यामुळे तिला मिळणार आहे मजा. बावधन ब्युटी पार्लर कडून तुझ्यासाठी वाउचर. या मला नाही मिळालंय. मी 2 महिन्यापासून सलॉन नाही बघितलेले आहेत आणि ती संधी सहजपणे कोणा दुसऱ्याला मिळताना बघून चला आता वेळ आलेली आहे या मोहिमेतली जी कोण फुसकाबार आहे तिचं नाव सांगण्याची. आजची फुसकावर ऑब्व्हियसली स्नेहालाच असायला पाहिजे, कारण तिने मनापासून टास्क नाही केलाय. मला माहित आहे मी तू आधीच मनाची तयारी करून घेतलीस का? मला माहित आहे. तर आजच्या मोहिमेतली फुसकाबार ठरलेली आहे कोणीच नाही. आता आपल्याला एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. प्रेक्षकांच्या तक्रारी आहेत तुमच्याविषयी. बापरे. सगळ्यात महत्वाची तक्रार काय माहिती आहे? ज्या काही आपल्या मोहिमा असतात त्या मोहिमांना तुम्ही आजही सिरियसली घेत नाहीत आणि वाड्यातलं जे वर्तन आहे तुमचं ते अतिशय चुकीचं आहे. शब्द वेगळे वापरले जातात आजही. मला असं वाटतं पहिल्या दिवसापासून सांगितलं, त्याच्यावरनं वादावादी सुद्धा झाल्या. काय आहे, तुम्ही खरं तर इथे गावची लाडकी लेक होण्यासाठी आलाय. तुम्हाला असं वाटत असेल की आतलं काही दिसत नाही, फक्त मोहिमा दिसत असतील, तर तसं नाही आहे. ते सगळं गावकऱ्यांना दिसत असतं की तुम्ही काय वागता. बरं चला, अगदी मनापासून आणि खरं खरं सांगायचं काय, आपण आता शेवटच्या आठवड्यात आहोत. गावची लाडकी लेक होण्यासाठी जी चुरस असते ना, म्हणजे एक लढत असते, लढत ती आहे तुमच्यात की नाही? मला तर आलोय मी इथपर्यंत, आता मीच झेंडा काढून जाणार आहे दादा. आहे आहे. सगळ्यांविषयी सांग रसिका. चल, तेवन पासून आमचं जे ॲटिट्यूड आहे की आम्ही फोकस्ड आहोत एकदम जास्त, तर ते आहे मी आणि रमशा. आम्ही जेव्हा पण बोलतो ना तेव्हा आमचं अरे उद्या आपण ना असं करूया, म्हणजे आमचं सतत या गेमबद्दल असते की आपण असं करूया आणि तसं करूया आणि कसं आपण टॉप 3 मध्ये येऊ शकतो किंवा कसं आपण गावाची लाडकी लेक होऊ शकतो. तुम्ही दोघी वगळता बाकीच्या ज्या तिघी जणी आहेत त्यांच्यामध्ये ती चुरस नाहीये किंवा त्यांच्यात ती जिद्द नाहीये असं तुला ती जिद्द आत्ता दिसते मला, आधी नव्हती. श्रेजात आधी जिद्द नव्हती, अजिबात नव्हती. तिला तर खरंच घरी जायचं होतं, पण आता ती थोडी जिद्दीला पेटली आहे कारण ती टॉप 5 मध्ये आली आहे, तर त्यामुळे ती चांगला प्रयत्न करते. स्नेहाचं मध्ये मध्ये होतं की नाही मला घरी जायचं, कधी कधी जेव्हा तिला राग यायचा तेव्हा ती बोलायची, तर जिद्द होती पण कमी जास्त कमी जास्त. ससाचं आय थिंक कन्सिस्टन्सी होती पण जिद्द नव्हती. म्हणजे राहायचं आहे शो मध्ये तसं होतं, पण एक असते ना की जिंकायची जिद्द, की आता काही येऊ दे काही करणार, जिद्द नाहीये तिच्या. जिद्द नाही. रमशा, कोणामध्ये तुला जिद्द दिसत नाही? जर मी कम्पेअर करू 5 पैकी तर मला वाटतं की स्नेहामध्ये दिसते. संस्कृती, चला सांगा काय. बरं मला एक सांग, मुळात तुझ्यात जिद्द आहे आधी गावची लाडकी लेक होण्यासाठी, पण मला एक कळत नाही संस्कृती, नेहमी अशी ब्लँक का असतेस तू? बरं मला एक सांग, मुळात तुझ्यात जिद्द आहे आधी गावची लाडकी लेक होण्यासाठी, पण मला एक कळत नाही संस्कृती, नेहमी अशी ब्लँक का असतेस तू? म्हणजे मला प्रत्येक वेळेला प्रश्न रिपीट करावा लागतो. नाही दादा, नेहमी ब्लँकचं नाही. आता 4 गोळ्या घेतल्यात मला तापात, मी त्या पाण्यात उतरून इस्त्री केली आहे. मला सुचत नाहीये गोष्टी, पण मी खूप ट्राय करते, प्रयत्न करते. तुला त्रास होतोय, तुझी तब्येत खराब आहे, आपण आता तुझ्याशी नको बोलूयात, पुढे जाऊयात. चला श्रेजा. डे 1 पासून मी खरंच रसिका आणि रमशामध्ये ती विनिंग स्पिरिट बघितली आहे. ससामध्ये पण बघितली आहे, पण तिचं कसं आहे ना, म्हणजे थोडीशी मोहिमेमध्ये थोडीशी मागे पडली असेल ती. स्नेहा
मला असं वाटतंय की तिच्यामध्ये थोडीशी कमी जिद्द दिसते मला आत्ता. स्नेहा सांग. दादा खरं सांगू तर मला वाटतं की रसिका आणि रमशामध्ये आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. माझं आहे की आता मी 2 मोहीम हारली तर तिकडे थोडं कमी झालं. कदाचित मी उद्याची मोहीम जिंकेल तर ते परत वर येईल. पण याचा हे अर्थ नाही आहे की मला नाही जिंकायचंय किंवा मला टॉप 3 मध्ये नाही यायचंय. मी माझं स्पिरिट ठेवलंय कारण की जर नसतं ना तर खरंच आम्ही इकडे उभे नसतो. ठीक आहे, तुम्ही तुमची मदत दिलेली आहेत आणि मला असं वाटतं की अजूनही तुम्हाला सांगतो की वेळ गेलेली नाहीये. स्वतःला फक्त कमी लेखू नका. तुम्ही तुमच्यात काहीतरी आहे म्हणून आज तुम्ही इथे आहात. काय आता थकून जाऊ नका, अजून थोडीशी एनर्जी लावा, एवढंच सांगेन. आणि हा अनुभव, हे वातावरण तुम्हाला परत कधीच नाही मिळणार आहे. जेव्हा इथून गावची लाडकी लेक होऊन जाल तेव्हा तुमच्याजवळ गाव नसेल. आणि पण तुम्हाला जी काय ओळख मिळाली ना ती कायम असेल. एकच गोष्ट मला तुमच्यात कायम मिसिंग वाटते, एकच. आजही तुम्हाला विचारलं की गावची लाडकी लेक कोण होणार तर पहिले नाही म्हणजे ही पण होऊ शकते, तर मी पण झाली तरी चालेल. कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट जे आहे ना ते मिसिंग आहे. गावची लाडकी लेक होण्यासाठी खडतर परीक्षा सुरू झालेली. महाअंतिम सोहळ्यामध्ये फक्त आणि फक्त चौघींसाठी जागा आहे. तुमच्यातल्या एकीचा प्रवास आज आत्ता इथे संपतो. तुमच्यातल्या एकीचा प्रवास आज आत्ता इथे संपतोय. आणि ते नाव आहे स्नेहा. चालेल. लिटरली 2 सेकंड्स मध्ये सगळं झालं आणि मी अशी होती, हे खरंच घडतंय. खूप मोठा शॉक होता कारण एक्सपेक्ट नव्हतं केलं की आज कोणीतरी घरी जाणार आहे. माझा फेवरेट कलर टॉप 5 मध्ये येणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आयुष्यात जे काही गोष्टी मी कधी विचार पण नसतील केले ते मी केले या शो मध्ये येऊन. आणि हा खूप एक असा एक्सपिरियन्स आहे जो मी लाईफ मध्ये कधीच विसरणार नाही. त्याच्यासाठी थँक्यू झी मराठी, थँक्यू राणादा, थँक्यू काळू बाळू. आय विल मिस ऑल ऑफ यू. आणि मी या वाड्याला सुद्धा मिस करणार आणि गावकऱ्यांना तर ऑब्व्हियसली. तर मी खुश आहे, मी सॅड बिलकुल नाही आहे कारण की इथपर्यंत पोहोचणंच खूप मोठी गोष्ट होती. संस्कृती, तुला निरोप न द्यायचा आहे? द्यायचा आहे पण कुठे ना कुठे थोडी काय नाही, तिचा मेसेज येईल मला नंतर. कशाला? समोरासमोर असताना दिलेला निरोप खूप चांगला असतो असं मला वाटतं. हा क्षण परत कधी येणार नाही. मध्ये परत सगळं गोष्टी रिपीट नको करूस. ठीक आहे ब्रो, इट्स ओके. तुमच्या लक्षात आलंय की खडतर प्रवास चालू झालाय. आणि असं समजू नका की मगाशी मी म्हणालो की चौघी महाअंतिम सोहळ्यात असतील. कोणाची चूक झाली तर उद्या देखील कोणी तुमच्यातलं बाहेर जाऊ शकतं.
मग ज्यांनी पहिल्या दिवसापासून जरी चांगलं काही केलं असेल तरी देखील ती बाहेर जाऊ शकते. गावची लाडकी लेक होण्याचा प्रवास सोपा नाही. जीव होता, जीव तोडा, काय पाहिजे ते करा, पण दाखवा तुम्ही कोण आहात ते. मी आता टॉप 4 मध्ये आहे आणि मला 100% नाही 200% द्यायचं. मला माहिती आहे. आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट डे की फिनाले कधी येणार आहे. तुम्ही लोक मला प्लीज जज नको करा, पण मला एक गोष्टीचं चांगलं वाटतं, 2 कपडे कमी धुवावे लागतील. मी रडत नाही, मी प्रेग्नंट आहे. लिटरली लगातार एवढे मोहीम नाही करू शकली म्हणून, लाईक लिटरली बॅक टू बॅक करू नाही शकली म्हणजे शी वॉज नॉट इंटरेस्टेड. ती एवढी वेडी आहे ना, लिटरली एवढ्या एंड पर्यंत येऊन एवढं पुश केलं, एवढं सगळं करत गेली आणि एंडला तिने लिटरली एवढं गिव्हअप केलं. लाईक लिटरली 4 days बिफोर केलं, पण आपण जसं करतो ती तसं नाही करत, पण ती तिचं 100%. आणि वाईट वाटलं कारण की तिचा पुढं तो सोहळा झाला, लाईक हारवार कालच झाला. तू ऍटलीस्ट त्या गोष्टीचा मान ठेवायला पाहिजे होता ना तिला. टॉप 4 गाईज, ट्रू टॉप 4. at least we all are top 4 guys. This is also a very big achievement. मी हे रेझ्युमे मध्ये टाकणार, जाऊबाई गावात टॉप 4. आता या घरात या 4 जणींमध्ये काय नवीन गोष्टी रंगणार त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर पाहत राहा मंडळी तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.